नमस्कार मित्रांनो, मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी। पण 23 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी। आणि या तेजीमध्ये अखेर 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार, हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी। पण 23 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी। आणि या तेजीमध्ये अखेर 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा जो व्हिडिओ तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा, ज्यामुळे सर्व प्रश्नांची आता आपणास मिळतील या ठिकाणी सविस्तर उत्तरे। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की आपल्या देशामध्ये सोयाबीनचं सर्वात जास्त उत्पादन करणारे मुख्य 2 राज्य आहेत। त्यामधील पहिलं मध्य प्रदेश तर दुसरं महाराष्ट्र। आणि जवळपास या दोन्ही राज्यांचं सोयाबीन उत्पादन हे एकसारखं असतंय। सध्याच्या कंडिशनला विचार केला तर महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत। 23 तारखेला निवडणुकांचा निकाल लागणार आहे आणि सरकारनं तर आश्वासन दिलंय, जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाविकास आघाडी सोयाबीनला प्रति क्विंटल 7,000 रुपयांचा दर देणार। तर यासोबत महायुतीचं सरकार परतलं तर भावांतर योजना लागू केल्या जाणार। जर दोन्ही घडामोडींचा अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल, यांची सरकार येईल नाही तर त्यांची सरकार येईल, पण सोयाबीनच्या भावात तेजी अपेक्षित आहे। त्याचबरोबर जेव्हा 23 तारखेला निकाल लागेल, निकाल लागल्यानंतर एक दिशा निश्चित झाल्यामुळे व्यापारी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी स्टॉक करण्यासाठी करतील। त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांना सोयाबीनची आवश्यकता आहे तसे सोया मिलचे मालक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करतील। शिवाय सोयाबीनचं मॉइश्चर सुद्धा कमी झालं। या सर्व अनुकूल कारणांमुळे आपल्याला 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी दिसणार। आणि हीच ती तेजी जी सोयाबीनच्या भावाला डिसेंबरच्या पहिल्या 15 दिवसात 4,500 पर्यंत
तर 31 डिसेंबर पर्यंत 5,000च्या आसपास घेऊन जाऊ शकते. पण लक्षात घ्या, मागच्या वर्षी आणि यंदाच्या वर्षी जागतिक सोयाबीन उत्पादन हे विक्रमी स्तरावर आहे. सोयाबीनचं भविष्य जरी डिसेंबर महिन्यात तेजीचं असलं तरी ही तेजी फार काळ टिकणार नाही. शिवाय आयात शुल्क जे सरकारने 20% वाढवले, निवडणुका संपल्यावर जर कमी केलं तर सोयाबीनमध्ये 300 ते 500ची घसरण सुद्धा होऊ शकते. म्हणून 23 तारखेनंतर येणाऱ्या तेजीमध्ये जर सोयाबीनचा भाव 4,500 पार गेला तर तिथं आपण सोयाबीनची विक्री सुरू करावी. आणि प्रत्येक 200-300च्या तेजीमध्ये जर आपण 25% सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचं या ठिकाणी होणार 100% फायदा. भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.